महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण येथे नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातर्फे शोभायात्रा। तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा या उद्देशाने प्रेरित झालेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाच्या वतीने गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्त भव्य व शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन पेण येथे उत्साहात पार पडले। या शोभायात्रेत हजारो अनुयायी सहभागी होऊन हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली। या शोभायात्रेत सहभागी सर्व भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली। महिला भगिनी मोठ्या संख्येने नटून थटून सहभागी झाल्या होत्या। कलशधारी महिला भगवे ध्वजधारी हातात टाळ मृदुंग वाजवत हरिनामाचा गजर करत विविध सांस्कृतिक नृत्य प्रकार तसेच सामाजिक विषयांवरील देखावे हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। ठिकठिकाणी रस्त्यांवर रांगोळी काढून आलेल्या शोभायात्रेचे मनोभावे स्वागत करून उत्साह पाहायला मिळाला। आज महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्येही अशाच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती रस्त्याच्या एका बाजूने एकाच रेषेत ताल लयबद्ध पद्धतीने भजनांच्या गजरात व ढोल ताशांच्या निनादात अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पायी पायी चालत RTO कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या शोभायात्रेची सांगता रविराज फार्म हाऊस येथे होऊन पूजा व आरती करून सुमारे 2000 भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। या शोभायात्रेत पेण, पनवेल, सुधागड, पाली, रोहा, अलिबाग या तालुक्यातील सर्व वयोगटातील तरुण युवक युवती, पुरुष व महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सहभागी भाविकांच्या सुरक्षिततेची व सोयीसुविधांची योग्य ती काळजी आयोजकांकडून घेण्यात आली होती। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत। यामध्ये महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत CBSE शिक्षण, सर्व जाती धर्मातील मुलामुलींसाठी मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, आपत्कालीन सेवा तसेच दुर्बल घटकांचे पुनर्वसन यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे। या सर्व समाज हितकारी कार्यामुळे रामानंद संप्रदायाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक व प्रशंसा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे शोभायात्रा, त्याचं नेमकं वैशिष्ट्य कारण तो कशासाठी आयोजित केला आहे? जय सियाराम। ही जी भव्य शोभायात्रा आहे हिंदू नववर्षानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून रामानंद संप्रदाय आयोजित उत्तर रायगड जिल्ह्यातून पेण तालुक्यातील जुना RTO ऑफिस येथून ही निघालेली भव्य दिव्य शोभायात्रा रविराज फार्म हाऊसपर्यंत जाणार आहे। ही जी शोभायात्रा आहे ती अनेक वर्षांपासून म्हणजेच गेल्या 10-15 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे। याही वर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण 58 जिल्ह्यांमधून ही शोभायात्रा निघालेली आहे। या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू संस्कृतीचा अभिमानाने केलेला जागर, समाजाला एकतेचा दिलेला संदेश। या शोभायात्रेमध्ये स्त्रिया, महिला, युवा सेना, पुरुष, अबालवृद्ध सगळेच जण जय श्रीराम।